मी ज्योती, शेतकरी ज्योतीच किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत नाशिकला माझ्या भावाकडे. तर आज आपण नाशिक शहराची सफर करणार आहोत. तर ती सफर मी तुम्हाला आज दाखवणार आहे थोडक्यात. तर चला जाऊया. चला हे बघा, आम्ही सगळे आवरून निघालेलो आहोत. पेरूची वाडी इथं नाशिकची चुलीवरची फेमस अशी पेरूची वाडी मिसळ प्रसिद्ध आहे. हे बघा, नाशिक शहरातून इंदिरानगरमधून आम्ही निघालेलो आहोत. इंदिरानगरमध्ये माझा भाऊ राहतो. तो कामानिमित्त नाशिकला असतो. हे बघा, एकदम क्लीन अशी सिटी आहे ही, तुम्ही पाहू शकता. या सिटीत मला एक गोष्ट आवडली, ती म्हणजे तुम्हाला घाण कचरा कुठेच दिसणार नाही. त्यामुळे नाशिक क्लीन सिटी आहे. तसेच नाशिकला ग्रीन ग्रेप्स सिटी म्हणून ओळखलं जातं. ही गोदावरी नदी पाहू शकता तुम्ही. गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वरला झालेला आहे. तिथून आपण सरळ पुढे चाललेलो आहोत पेरूची वाडी मिसळला. हे बघा, जाताना मला भरपूर प्रमाणात द्राक्षांच्या बागा दिसल्या, पण त्या बागा आत्ता वाळलेल्या होत्या, म्हणजे त्याची वेली आत्ता कापलेले होते. कारण द्राक्षांचा बाग हा आत्ता त्याची फळे जी आहेत ती बाजारात गेलेली आहेत, म्हणजे त्याचा बार आता संपलेला आहे. त्यामुळे ही झाडं अगदी रिकामी केलेली आहेत. वेल पाहू शकता तुम्ही, अगदी तसेच आहेत. इथं आम्हाला जाताना सुद्धा एक पेरूची बाग दिसली. खूप छान अशी सिटी आहे. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत पेरूची वाडी मिसळला. तुम्हीही कधी नाशिकला आला तर नक्की भेट द्या. आज आम्ही इथं पेरूच्या वाडीला फायनली पोहोचलेलो आहोत. हे बघा, एकदम छान असं वातावरण आहे इथलं. पार्किंग पाहू शकता, इतकी गर्दी असते या मिसळला. आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत, एंटर करतोय. आम्हाला आतमध्ये गेल्यावर इतकं छान वाटलं, इतकं थंड थंड वाटलं. हे बघा, पक्ष्यांची वाडी. इथे तुम्हाला पक्षी पाहायला मिळतील. मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर असे खेळ आहेत. मुलं आतमध्ये आली तर अगदी रमूनच गेली. आल्या आल्याच आपल्याला पहिल्यांदा हे तुळशीचं वृंदावन दिसेल. हे बघा, पूर्ण असे भरलेलं आहे पेरूची वाडी मिसळ. वेटिंगला बाहेर माणसं थांबलेली आहेत. आम्ही आता एक 10 ते 15 मिनिटं वेटिंगसाठी थांबूच शकतो. तरी आम्ही सकाळचे 11:30 वाजलेत, इतक्या लवकरच आलेलो आहोत. हे बघा, पक्ष्यांची वाडी पण म्हणतात. छान अशी झाडं आहेत तिथे विकायला. पूर्ण पेरूची झाडं आहेत, त्याला पूर्णपणे पेरू लागलेले आहेत असे. हा बघा, प्लांट आहे इथे, ग्रीन प्लांट. आता आम्ही आतमध्ये मिसळ ऑर्डर केलेली आहे. सगळे अगदी वाट बघतायत मिसळची कधी येते, कारण सगळ्यांना भुका लागल्यात. छान अशी कूलर सिस्टीम आहे इथं, की जेणेकरून आपल्याला गरम नाही झालं पाहिजे. बघा, मिसळ आली, एकदम मस्त मिसळ आहे. पाव, पापड, तर्री वेगळी, रस्सा वेगळा, कांदा लिंबू वेगळं. पाहू शकता तुम्ही, एकदम छान अशी मिसळ आहे आणि त्याची टेस्ट सुद्धा एकदम मस्त आहे. तुम्ही जर कधी नाशिकला आले तर तुम्ही नक्की नक्की ही मिसळ ट्राय करा. एकदम मस्त अशी मिसळ आहे. पाहू शकता तुम्ही, याचं स्ट्रक्चर जे आहे एकदम मस्त आहे. त्याची टेस्ट सुद्धा खूप छान आहे. इथं आपल्याला जागोजागा आतमध्ये स्टॉल दिसतील. घरट्यांचे स्टॉल आहेत, कुठे टॉफीचे स्टॉल आहेत. इथं तर पेरूचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस मिळतात इथं. त्याच्यानंतर इथं घसरगुंडी आहे मुलांना खेळण्यासाठी, आणि आपला वेळ आपल्या फॅमिलीसाठी, फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करायची एक
मस्त अशी जागा आहे ही पेरूची वाडी. इथं बोटिंग आहे. हे बघा, आपल्याला इथं रास्पबेरी आहे विकायला ठेवलेली त्यांनी. हे बघा, आपण इथून एंटर करतोय पलीकडच्या साईडला, तर मध्येच त्यांनी तलाव केलेला आहे. छान असे झोके आहेत, थंड थंड गारवा आहे. हे बघा, या तलावातच त्यांनी बोटिंग झोन तयार केलेला आहे. अगदी खूप छान पेरूची झाडं पाहू शकता. मुलं इतकी आनंदी आहेत की वर्षभर अभ्यास वगैरे करून शाळेत जाऊन कंटाळलेली आहेत. त्यांना बाहेर फिरायला आणल्यामुळे ती खूप खूप खुश आहेत. पाहू शकता, एकदम छान असं हे इथलं निसर्गरम्य वातावरण आहे. सगळेच इथं आनंद घेत आहेत. लहान मुलांसाठी खूपच छान अशी जागा आहे. गाथा खूप खुश आहे इथं. मुलांनी खूप असा छान असा आनंद घेतला इथे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, आता आपण जातोय पलीकडं. इथून त्यांनी एक ब्रिज तयार केलेला आहे पलीकडं जाण्यासाठी आणि इथं लिहिलेलं आहे पेरूची वाडी. पाहू शकता, इथं बोटिंग झोन आहे. अगदी छान असं वातावरण आहे इथलं. आतमध्येच गेलो की उजव्या साईडला पक्ष्यांची वाडी म्हणून आहे. म्हणजे त्याच्यात पक्षी आहेत, बोलणारे पक्षी आहेत, सगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, जी मुलं बघून अगदी आनंदित होऊन जातात, तल्लीन होऊन जातात. काही कारणास्तव मी फक्त पक्ष्यांचा व्हिडिओ नाही काढू शकले. हे बघा, छान असं इथं बोटिंग आहे, रायडिंग आहे बाईकचं. त्याला वेगवेगळे चार्जेस आहेत, जे तुम्हाला इथं आल्यावरच समजेल. इथं वेगवेगळे प्रकारचे बघा बेल गेम्स आहेत. तुम्हाला इथे आला कीच गेमचे वगैरे चार्जेस जे आहेत ते कळेल. इथं सेल्फी पॉईंट आहे, म्हणजे आपल्या मोबाईलवर गाणी लावून तिथेच आपला डान्स वगैरे शूट करून ते देतात. खूप छान असं आहे इथं.
प्रतिका घेतली ना सगळ्यांनी तो उभं राहून सगळ्यांचा फोटो काढा एक वहिनी. पाहू शकता तुम्ही इथं पिकनिकची सोयसुद्धा यांनी केलेली आहे. स्कूल पिकनिकसाठी वेळ आहे 9 ते 4. फूड मेनू आहे इथं दिलेला, ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यांचा पत्ता आहे पेरूची वाडी, मुळसरा फाटा, तालुका जिल्हा नाशिक. त्यांनी इथे त्यांच्या खाली संपर्क देखील दिलेला आहे. तर तुम्हीही नाशिकला पेरूची वाडीला नक्की व्हिजिट द्या. नक्की तुम्ही स्कूलच्या पिकनिक येथे घेऊन येऊ शकतात. अगदी छान असे हे मिसळवाडी आहे. नंतर आम्ही पेरूचं आईस्क्रीम ट्राय केलं, एकदम छान होतं, भन्नाट टेस्ट आहे याची. तर तुम्हाला हे आजचा ट्रॅव्हल ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा आजचा हा नाशिक सफर जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.